Hari Jai Ram Hari Jai Ram Jai Jai Ram. पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता साजनी विठ्ठला
जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय हरी जय जय राम तरी दंभदुरी ठेवा भावे तरी दंबदुरी ठेवा भावे तरी दंभदुरी ठेवा भावे तरी दंबदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गाईचे काम आवडी विठ्ठल गाईचे काम आवडी विठ्ठल गाईचे काम आवडी विठ्ठल गाईचे काम अलभ्यते लाभ गरा अलभ्यते येती लाभ घरा अलभ्यते येती लाभ घरा अनेकांतरी न द्यावी वसती अनेक अंतरी नसावी वसती अंतरी न द्यावी वसती अनेक अंतरी नसावी वसती करावी हे शांती वासनीची करावी शांती वासनेची करावी शांती वासनेची आवडी विठ्ठल गाईचे गाण आवडी विठ्ठल गाईचे गाव आवडी विठ्ठल गाईचे आवडी विठ्ठल गाईचे गाव अलभ्यते लाभ गरा अलभ्यते येती लाभ घरा अलभ्यते येती लाभ घरा तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा तुकामणी पण हाची निर्वाणीचा म्हणे बाण हाची निर्वाणीचा तुकामणी पण हाची निर्वाणीचा बाबूकी हे वाचा वेचू नये बाबुकी वाचा वेचू नये बाबुकी वाचा वेचू नये आवडी विठ्ठल गाईचे गाण आवडे विठ्ठल गाईचे गाव आवडी विठ्ठल गाईचे गाण आवडे विठ्ठल गाईचे गाव अलभ्यते लाभ गरा अलगते येती लाभ घरा अलगते येती लाभ घरा पार कुमारी गोपाळ गोपाळे पार कुमारी पार कुमारी हित भावे तरी हित भावे तरी दंभ दुरी ठे हित भावे तरी हित भावे तरी हित भावे तरी दंभदुरी ठेवा हित भावे तरी हित भावे तरी हित भावे तरी दंभ दुरी ठेवा
भावे तरी हित 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 भावे तरी दंभदुरी ठेवा हित भावे तरी दंभदुरी ठेवा सीता शुद्ध सेवा देवाची सीता शुद्ध सेवा देवा चित्त शुद्ध सेवा चित्त शुद्ध सेवा देवाची आवडे विठ्ठल आवडे विठ्ठल कधीचे एका आवडे विठ्ठल हे नारा चित्त शुद्ध सेवा देवाची चित्त शुद्ध सेवा देवाची आवडे विठ्ठल आवडी विठ्ठल गाईचे एकांती आवडी विठ्ठल गाईचे सागम प गम बजाने निजाने जाने निजानी पगम ग प्याते येती लाभ लाभ आलभ येते आलभ्यते येते आलभ्यते पनी सारे मागरे सारे निसा
करा लाभ करा लाभ करा अलभ्यते येती लाभ घरा अलभ्यते येती लाभ घरा गमधनी सानी सानी नी सानी भगमग अलभ्यते गेती लाभ घरा अवडे विठ्ठला अवडे विठ्ठला गाई दे अवडे विठ्ठला अवडे विठ्ठला अवडे विठ्ठला गाई दे हे विठ्ठला 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 महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, भारत माता की
विठाला 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 हित भावे तरी दंबदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गाईचे एकांती अलभ्यते येती लाभ घरा आणि का अंतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची आवडी विठ्ठल गाईचे एकांती अलभ्यते ती लाभ घरा तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वावुगी हे वाचा वेचू नये आवडी विठ्ठल गाईचे कांती अलभ्यते ती लाभ घरा पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझी पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया वत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीचा देवराया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझी पाया समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञजीवोद्धरारतावतारं कलङ्कं कतिजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपम् सदालङ्कृतं साधु संन्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदितु समाकारे परब्रह्मा स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते
जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तीची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदार हो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करहूं मति अनुसार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हित भावे तरी दंभ दुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे आवडी विठ्ठल गाईचे एकांती अलभ्यते येती लाभ घरा अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला 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 विठ्ठल विडाला 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 आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठला अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा मानवी जीवनाचं हित प्रतिपादित करतात. हित व्हावं असं ज्या जीवांना वाटत असेल त्यांनी अंतःकरणपूर्वक भगवंताची सेवा करा, पण त्या सेवेतला दंभ दूर ठेवा. पहिल्या चरणाचा भाव. दंभविरहित भक्ती आमच्याकडनं घडली तर भगवान परमात्मा प्रत्यक्षात आम्हाला दर्शन देतील, हा आमच्या जीवनाचा अलभ्य लाभ असेल. दुसऱ्या चरणाचा भाव. भगवंताचा साक्षात्कार झाल्यानंतर
अंतःकरणामध्ये अहंकार येऊ देऊ नका, हा तिसऱ्या चरणाचा भाव. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी हात जोडून सांगितलं, पाया पडून सांगितलं, विनंती वाजा सांगितलं, अधिकारानं सांगितलं. पण आज मात्र निर्वाणीचं सांगतायत की बाबांनो, यापुढे मी आता तुम्हाला सांगणार नाही. आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता वाणी हे पवित्र आणि शुद्ध साधन दिलेलं आहे. आपली वाणी व्यर्थ वाया घालू नका, हा निर्याणीचा इशारा, अभंगाचा समारोप. विठ्ठल 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 विठ्ठल. पवित्र भूमी श्री क्षेत्र मल्हारवाडी भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये भगवान शिवजींच्या महाशिवरात्र महोत्सवाच्या पर्व काळावरती योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला श्री गुरूंच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र मल्हारवाडी आणि पंचकृषी उदार अन्नदाते देणगीदार गावातील सर्व तरुण मित्र मंडळ आणि भजनी मंडळ यांच्या सुंदर नियोजनाने संपन्न होणारा 11वा अखंड हरिनाम सप्ताह जय हनुमान अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या उत्सवाचा आजचा हा 6वा दिवस आहे. 6व्या दिवसाची सेवा ग्रामस्थांच्या आग्रहास्तव, भजनी मंडळींच्या आग्रहास्तव, तरुण मित्र मंडळींच्या आग्रहास्तव सेवेचा आलेला हा योग आहे. भजनी मंडळाचं, ग्रामस्थांचं, अन्नदात्यांचं नियोजन अतिशय सुंदर आहे. या नियोजनामध्ये कसलीही उणीव नाही आहे. मी सातत्यानं अनेक वर्षापासून मल्हारवाडीचं सप्ताह पाहत आलो. दरवर्षी आपल्या सप्ताहाची भव्यता आणि दिव्यता वाढत आहेत. महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती अनेक सप्ताह संपन्न होतात, पण आपल्या परिसरामध्ये फक्त चर्चा होते ती मल्हारवाडीच्या सप्ताहाची. अतिशय श्रद्धेनं आपण या सप्ताहामध्ये योगदान देतात. आमचे तरुण मित्र मंडळ सर्व कावडी आणण्याकरता, तीर्थ आणण्याकरता, ज्योत आणण्याकरता जातात आणि श्रद्धेनं हनुमानजी महाराजांच्या चरणी ती ज्योत समर्पित करतात. अन्नदात्यांचं योगदान सुद्धा खूप मोठं आहे. पहिली आपली वेळ होती 9 ते 11ची, आता आपली वेळ अगोदर आली, भोजन प्रसाद नंतर आहे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता और डूबने को अभिमान. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. आपण या परंपरेशी एकनिष्ठ आणि श्रद्धेनं जोडलेली सर्व मंडळी आहात. आमच्या आजोबांपंजोबांपासनं, आपल्या आजोबांपंजोबांपासनं पेटाचा परमार्थ आपल्या घरामध्ये आहे आणि या परमार्थाचं मूळ ब्रीद आहे ते अन्नदान आणि त्यानंतर ज्ञानदान. अन्नदात्यांना सर्वांना मी मनापासून वंदन करतो की त्यांनी सप्ताह संयोजन समितीनं जी हाक घातली की आपण अगोदर कीर्तन सेवा करूयात, नंतर अन्नदान करूयात. हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि 7:30 ते 9:30 ही वेळ अतिशय चांगली वेळ आहे. या माध्यमातून माता बहिणींना सुद्धा कीर्तनाला उपस्थित राहता येतं आणि माता बहिणींना घरच्यांना सांगता येतं जेवायचं असेल तर प्रसादाला सर्वजण मंदिराकडे या. घरामध्ये प्रसादाची व्यवस्था 7 दिवस नाही. आपल्या मल्हारवाडीमध्ये सायंकाळची भोजन प्रसादाची जी पंगत आहे ती हनुमानजी महाराजांच्या दरबारातच संपन्न झालेली आहे. म्हणून सर्व अन्नदात्यांकरता आपण जोरदार टाळी वाजूया, जोरात जोरात जोरात. आणि भोजन प्रसाद वाढणारे जे आपल्या गावातील तरुण मित्र आहेत त्यांचंही विशेष योगदान असतं. आपल्याला पंगत बसल्यानंतर 5 ते 7 मिनिटामध्ये आपल्या पत्रावळीवर प्रसाद पोहोचतो. ही फार मोठी बाब आहे. आपल्याला वाट पाहावी लागत नाही. अगदी 5व्या मिनिटाला आपलं पात्र भरलेलं असतं आणि आपण प्रसाद घ्यायला सुरुवात करतो. याचं श्रेय आपल्या मल्हारवाडीतील सर्व तरुणांना जातं. तरुणांकरता जोरदार टाळी वाजवा. आमचे वाढणारे सर्व तरुण आहेत, या सर्व तरुणांना मनापासून वंदन. हनुमानजी महाराजांचे खूप खूप आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहेत. म्हणून ग्रामस्थांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आपल्या अंतःकरणातील हनुमानजी महाराजांबद्दल जी श्रद्धा आहे, बेटाबद्दल जो भाव आहे, जो विश्वास आहे, बस हा निरंतर असाच राहू देत ही गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांना विनंती करतो. आणि 11 वर्ष नाही तर आमचा मल्हारवाडीचा सप्ताह जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हनुमानजी महाराजांनी आणि गुरुवर्य महाराजांनी आमच्याकडनं असाच करून घ्यावा. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा
भाविकाशी. गाव खूप चांगलं आणि अतिशय श्रद्धेनं सेवा करणारं बेटाचं एकनिष्ठ गाव आहे. आपल्या गावामध्ये सर्व मंडळी अतिशय श्रद्धेनं आणि एकोप्यानं महाराजांपर्यंत येतात. ही जमेची बाजू आहे. आज एवढ्या भव्यतेमध्ये आणि एवढ्या दिव्यतेमध्ये सप्ताहाचं नियोजन पाहायला मिळत आहेत आणि दरवर्षी आयोजनामध्ये असणारी मंडळी या भव्यतेकडे दिव्यतेकडे लक्ष देतात. मंडप छान आहे, लाईटिंग आहे, डेकोरेशन आहे, साऊंड सिस्टीम आहे आणि 5-7 गावातली मंडळी कीर्तन सेवा ऐकायला येतात. ही फार मोठी जमेची बाजू आहे. मल्हारवाडीकरांनी जे प्रेम कमावलं ते प्रेम अतिशय उल्लेखनीय आहे. आपल्या सर्वांच्या अंतःकरणातील प्रेमाला मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो. ग्रामस्थांचे पुनश्च एकदा आभार मानतो की त्यांनी आजची सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली. त्याबद्दल अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. 7 दिवस भजन भक्तीचा आनंद देणारी गुणीजनांची मांदियाळी, ज्येष्ठ गुरुबंधू भजन सम्राट हरिभक्तीपरायण आपल्या बेटाचं वैभव हरिभक्तीपरायण गोरखजी महाराज जाधव तिडीकर, भजन सम्राट संगीत अलंकार आपल्या बेटाचं भूषण हरिभक्तीपरायण रावसाहेबजी महाराज वेताळ, महाराजांनाही वंदन आहे. युवा कीर्तनकार, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि आपल्या सप्ताहाला आपल्या गावाला ज्यांचं विशेष प्रेम लाभलेलं आहे. 7-7 दिवस ज्यांनी आपल्या गावची सेवा केलेली आहे. पण आज कीर्तनाच्या व्यवस्थेमुळे व्यस्ततेमुळं त्यांचं येणं होत नाही. पण तरीही 1 दिवस प्रतिवर्षी आपल्या सप्ताहाला जे भेट देतात, आज त्यांची उपस्थिती लाभली आहे. युवा कीर्तनकार वारकरी भूषण हरिभक्तीपरायण बापजी महाराज गायकवाड, महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा. आपल्या वाडीवर त्यांचं विशेष प्रेम आहे. आपल्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात. कोणाचाही निरोप जाऊ द्या तरी भजनाला कीर्तनाला हजर राहतात. सरला भेट संस्थांमध्ये आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गायनाचार्य हरिभक्तीपरायण मनोजजी महाराज कांदळकर, गायनाचार्य हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज कांडेकर, त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज, त्यांचे सर्व सहकारी डांगेवाडी भजनी मंडळ विनेकरी महाराज, मृदंगाचार्य मृदंगरत्न श्री क्षेत्र गोदावरी धाम भूषण की ज्यांनी गुरुवर्य महाराजांची खूप श्रद्धेनं सेवा केली. हरिहर महायज्ञामध्ये 3 ते 4 महिने नव्हे 6 ते 7 महिने महाराजांच्या सोबत राहून अतिशय श्रद्धेनं सेवा केली आणि गुरुवर्य महाराजांकरता स्वतःचं जीवन समर्पित करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आमचे प्रिय मित्र गुरुबंधू विक्रमजी महाराज सिरसाट, महाराजांचंही टाळी वाजून स्वागत करा. दुसरे मृदंगाचार्य मृदंगमणी आपल्या परिसराचं भूषण, आपल्या गावचे लाडके मृदंगाचार्य, आपल्या पंचकृषीचं भूषण हरिभक्तीपरायण रोहितजी महाराज गुंजाळ, महाराजांचंही टाळी वाजून स्वागत करा. माझ्यावर भावासारखं प्रेम करणारं साऊंड सिस्टीमचं ज्यांचं युनिट आहे दत्तात्रय भाऊ दिघे तळेगावकर, अतिशय चांगला साऊंड आहे. अगदी 10-12 वर्षामध्ये त्यांनी साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये गरुड झेप घेतली. अगदी छोट्यातलं छोटं युनिट ज्यांचं पूर्वाश्रमीचं होतं, पण आज महाराष्ट्रातील नामांकित साऊंड ऑपरेटरांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते दत्तात्रय पाटील दिघे आहेत. म्हणून दत्तू भाऊंना सुद्धा धन्यवाद. आपल्या हनुमानजी महाराजांचे खूप खूप आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो आणि गुरुवर्य महाराजांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. व्यासपीठावरील मंडळी आहेत, आमच्या माता बहिणी आहेत, युवा कीर्तनकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार, अल्पावधीमध्ये ज्यांनी कीर्तन क्षेत्रात गरुड झेप घेतली, आमचे लाडके मित्र हरिभक्तीपरायण शरदजी महाराज ढवळे, महाराजांनाही वंदन आहे. उपस्थित चोपदार खूप जोरात आहेत, मला सोबत घेऊन जायचे आता चोपदारांना. दोन्ही साईराम चोपदारांकरता जोरदार टाळी वाजवायला जोरात जोरात जोरात. आपण सर्वजण समोर बसणारी सर्व मान्यवर मंडळी आहेत. आमचे डांगे तात्या आहेत, सारंगधर पाटील गुंजाळ आहेत आणि काकडीचे पोलीस पाटील मधुकर अण्णा आहेत. बरीच मान्यवर मंडळी आहेत. मी आपल्या सगळ्यांना श्रद्धेनं वंदन करतो. बहादरपूरवरनं बरीच मंडळी उपस्थित आहेत, अंजनापूरकर मंडळी उपस्थित आहेत, काकडीकर मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणपूर्वक श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी, हरी मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी
सद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आपण आजच्या चिंतन सेवेकरता घेतला. प्रत्येक मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट असतं आमच्या जीवनामध्ये आमचं हित व्हावं. प्रत्येकाची अपेक्षा आहे माझं कल्याण झालं पाहिजे. आपण हनुमानजी महाराजांचं दर्शन घेतो आणि हनुमानजी महाराजांना म्हणतो देवा माझं कल्याण करा. प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्या बुद्धीच्या कक्षेमध्ये आपल्या ज्ञानाप्रमाणे आपल्या ज्ञानसंचयाप्रमाणे आपण स्वतःचं हित जाणू शकत नाही. कारण आपली बुद्धीची कक्षा खूप छोटी आहे आणि संतांची बुद्धीची कक्षा आहे ती खूप मोठी आहे. आपण फक्त वैयक्तिक आपल्या स्वतःचा विचार करतो. आपल्याला किती ज्ञान आहे, आपल्या ज्ञानाचा संचय जर पाहिला तर एकदम थोडं ज्ञान आपल्याकडं पाहायला मिळेल. पण संतांकडं जे ज्ञान आहे ते विश्वाला पुरून उरेल एवढं ज्ञान आहे. सोपं सांगू, संतांची नजर काय आहे. आपल्याला जर विचारलं तुमचं घर कुठे आहे तर आपण आपल्या गावचं नाव सांगतो, बरोबर. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं होतं माऊली तुमचं घर कुठं आहे. त्यावेळी माऊलींनी स्वतःच्या गावचं नाव नाही सांगितलं शरददादा. माऊलींनी जिल्ह्याचं नाव नाही सांगितलं. माऊलींनी तालुक्याचं नाव नाही सांगितलं. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला. विश्वातला प्रत्येक जीव माझ्या घरातला आहे. या विश्वातला प्रत्येक जीव माझ्या अंतःकरणातला आहे. हे माझं म्हणण्याकरता अंतःकरण किती मोठं असावं लागेल. आपण शेजारच्याला सुद्धा माझं म्हणत नाही लवकर. नाही 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 नाही. अमेरिकेत लाईट गेली तर जनरेटर चालू होतं, रशियात लाईट गेली तर इन्व्हर्टर चालू होतं. आपल्याकडे लाईट गेली ना तर आपण पहिले पोरांना बाहेर पाठवतो, हे पाय बरं लाईट सगळीच गेली का फक्त आपलीच गेली. जर समजा फक्त आपलीच लाईट गेलेली असेल आणि भावकीतले बल्ब लागलेले असतील तर आपण म्हणू का हे विश्वाची माझे घर म्हणू का? आपण नाही म्हणू शकत. नाही. माऊलींनी त्रास देणाऱ्यांना सुद्धा भगवंताकडे विनंती केली की त्यांचे कल्याण होऊ द्या. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवान विश्वाच्या कल्याणाची भूमिका आहे. माऊलींनी प्रतिज्ञा केली होती. प्रतिज्ञा, अहो तुमचं माझं जीवन आनंदी आज, याचं श्रेय फक्त संतांना जातं. प्रतिज्ञा आहे. अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार सुखाचा हो अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार
वाजवा महाराज मंडळी करतात. हे बापजी महाराज कीर्तनाला असले की प्रमाणाचं फार काळजी करायचं काम नसतंय. हा, पंक्तीत वाढणारा ओळखीचं पाहिजे, पोटभर जेवतो माणूस. शास्त्र आहे ते. छोटे छोटे वर्म आहे, ज्याला कळाले तो सक्सेस झाला. छोटे छोटे शास्त्र आहे, लय अवघडात पडायचं काम नाही. हा, पंक्तीत वाढणारा ओळखीचं पाहिजे आणि कीर्तनात प्रमाण देणारी जीवाची माणसं पाहिजेत. ही माणसं जर असतील तर पोटभर कीर्तन होतं. अवघाची संसार सुखाचा करीत, आनंदे भरीन तिन्ही लोक. त्रैलोक्य मी आनंदानं भरीत, प्रतिज्ञा आहे 700 वर्षापूर्वीची. आज आपण सुखात आहोत कारण ही प्रतिज्ञा आहे. आपलं जीवन आनंदात आहे कारण तुमच्या माझ्या हिताकरता संतांनी कार्य करून ठेवलंय. फक्त त्या वाटेवर आपल्याला चालायचं आहे बस. संतांच्या कृपेचा प्रसाद हा कशावर आधारित असतो सांगू आपल्याला. एक गोड वाक्य प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. आपल्याला बेटात गेल्यानंतर गुरुवर्य महाराजांच्या कृपेचा प्रसाद लगेच मिळाला पाहिजे असं ज्यांना वाटत असेल त्यांनी एक मंत्र माझ्याकडून घेऊन ठेवा. आज आपल्याला गुरुवर्य महाराजांच्या कृपेचा प्रसाद तात्काळ मिळाला पाहिजे असं ज्यांना वाटत असेल त्यांनी अंतःकरणामध्ये सद्गुरूंबद्दल कधी मनात वाईट विचार येऊ द्यायचा नाही आणि सदैव सद्गुरूंचंच स्मरण करायचं. सदैव. त्याने हळूहळू हळूहळू विश्वास वाढत जातो आणि बस त्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा कर. सद्गुरूंच्या कृपेचा प्रसाद हा तुमच्या माझ्या अंतःकरणातील भावविश्वावर आधारित असतो. हा, नाही तर मग गुरुवर्य द्रोणाचार्यांनी जी धनुर्विद्या शिकवली होती ती अर्जुनाला पण शिकवली होती आणि दुर्योधनाला पण शिकवली होती. मग गुरु तर एकच आहे, मग विजय अर्जुनाचाच का झाला? गुरु तर एकच आहे पण विजय अर्जुनाचा झाला त्याचं कारण अर्जुनाच्या अंतःकरणातला विश्वास. विठाला 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 माणसावर विश्वास ठेवतात तसंच सद्गुरूंवर सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे. एका जणाकडून अपराध घडला. अपराध जरा थोडा काळजी करणारा होता. त्याला वाटलं आता आपल्याला जवळजवळ फाशी नक्की होणार, एवढा भयंकर आपल्याकडनं अपराध घडलाय. त्यांनी प्रयत्नवादी होता, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. वकील साहेबांकडे गेला, साहेब मला वाचवा. साहेब म्हणे तुमचा विश्वास आहे का माझ्यावर? मग तुमचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे, मला माहिती आहे तुम्ही मला वाचवणार आहे. साहेब म्हणे ठीक आहे पण मग आपली फी माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे ना. किती? माहिती मला, तुम्ही जी म्हणाल ती फी देतो. आणि मग आपले 50,000 रुपये फी ठेवावं लागेल तयार, तुम्हाला सोडवतो मी पण 50,000 रुपये लागतील. हा म्हणे मी 51,000 देतो, मला सोडवा, माझं जीवन उद्ध्वस्त होईल. आता साहेबांनी चेंबरमध्ये घेतलं त्याला म्हणे एक काम करायचं, आता मी सांगल बस तेवढंच बोलायचं. कोर्टात तुला हजर राहायचं. आता कोर्टात मी जे सांगतो तेवढं बोलायचं. काय तुला कोणता प्रश्न विचारला की एक मंत्र आहे, तेवढं मंत्र समोर म्हणायचं. त्या मंत्रात बदल नाही करायचा. कोणता मंत्र? मंत्र 3च शब्दाचा आहे. कोणता? मला नाही माहीत, एवढं म्हणायचं फक्त. तो म्हणे साहेब हा काय मंत्र मला नाही वाटत मला वाचील म्हणून. उलट मला वाटलं होतं एखादं तंत्र मंत्र द्याल तुम्ही, विष्णू सहस्त्रनामातलं एखादा मंत्र द्याल. हा काय मंत्र आहे? साहेब म्हणे विश्वास आहे ना, आहे ना माझ्यावर विश्वास आहे म्हणे साहेब. मग एवढाच मंत्र लक्षात ठेवायचा. घेतलं चौकशीला. काय नाव? मला नाही माहिती. गावाचं नाव? मला नाही माहिती. गुन्हा केला का? मला नाही माहिती. अरे पुरावा आहे? मला नाही माहिती. शिक्षा होईल तुला? मला नाही माहिती. अरे खरं बोल? मला नाही माहिती. अजूनही सांग, लिहू का शिक्षा? मला नाही माहिती. जज साहेब म्हणे अरे कोण धरून आणलं हे, काय कोर्टाचा वेळ घेत आहे, त्या सोडून. सुटलं ना निर्दोष. घरी आलो बा, आहे का बरं. आता घरी आल्यावर हे आनंद त्याला. घरी आले वकील साहेब आले, दादा आपले 50,000 रुपये फी. मला नाही माहिती. विठाला 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 टाळी वाजवा माय बाप सर्वांनी. विश्वास कळाला बस. ज्यांना कळाला त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळाला त्यांनी दाबून जोर द्या आता पंक्तीला.
तेची माझे हित करीती सकळ संताची ये पायी संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी संताची पाये संताची पाये हा महाराज मंडळी हा माझा काळ करी काळ वाजवा काळ वाजवा संताची पायी हा सर्व भावेदास सर्व भावेदास झालो त्याचा सर्व भावेदास झालो त्याचा तेची माझे हित तेची माझे हित तेची माझे हित हे भावेदास काळ करी काळ वाजवा भावेदास सर्व भावेदास झालो त्याचा तेची माझे हित तेची माझे हित तेची माझे हित हित महाराजांची चाल आहे. हा आपल्या भजनी मंडळात ही चाल घ्यायची आपण जेव्हा जेव्हा भजन होईल ना तेव्हा तो ही महाराजांची चाल आहे. महाराजांनी आपल्याला भजन शिकवलं संताची ये पायी हा माझा विश्वास संताची ये पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ तेची माझे हित करीती सकळ. चला प्रस्तावनेतला पहिला मुद्दा आपला झाला. हित जाणणारे संत आहेत शोधोनिया आले संत हित अहित जगाचे. संतांच्या मागे मागे चालायचं डोळे झाकून चालायचं. माणसं माणसाच्या मागे जायला घाबरतात पण संतांच्या मागे जायला अजिबात घाबरू नका. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठी काही. डोळे झाकून चला. आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी निरीक्षण केलं या विश्वामध्ये आपण प्रत्येक जण प्रामाणिकपणे आपल्या आनंदाकरता प्रयत्न करतो आपल्या हिताकरता प्रयत्न करतो. आपलं हित कशात आहे प्रापंचिक कर्म आपल्याला करावे लागणार आहेत त्यात हित आहे का प्रापंचिक कर्मामध्ये आमचं हित असेल का. तर संतांनी निष्कर्ष काढला प्रापंचिक कर्म हे नैमित्तिक नियोजनात ठेवा. निमित्तानं आलेलं नियोजन त्याला म्हणतात नैमित्तिक नियोजन. आणि मुख्य प्रयोजनामध्ये आत्मउद्धाराचं नियोजन करा. आत्मउद्धार म्हणजे काय आपल्याला जगून झाल्यावर तुम्हाला मला आपल्याला जगून झाल्यावर एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय ते पण समाधानकारक देता आलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न विचारला जाणार आहे जगून झाल्यावर त्या प्रश्नाचं उत्तर समाधानकारक देता आलं पाहिजे. भारत भाऊ कसं तर जगून झाल्यावर प्रश्न विचारणारी मंडळी आहेत तब्येत कस काय कैयबडी कस काय प्लॉट कस काय फ्लॅट कस काय. आपली स्वतःची तब्येत आपल्या जीवनातल्या आनंदावर आधारित आहे आणि आपल्या जीवनातला आनंद आपल्या विचारावर आधारित आहे आणि आपल्या जीवनातले विचार हे संतांच्या सानिध्यात चांगले ठरतात. कळलं तुम्हाला आता. तिची माझी हित करीती सकळ. स्वामी विवेकानंदजींचे 4 वाक्य सांगतो. स्वामीजी सांगतात अपने विचारों पर नजर रखिए क्योंकि विचार ही शब्द बन जाते हैं. अपने शब्दों पर नजर रखिए क्योंकि शब्द ही कार्य बन जाता है. अपने कार्य पर नजर रखिए क्योंकि कार्य ही चरित्र बन जाता है. अपने चरित्र पर नजर रखिए क्योंकि चरित्र ही प्रारब्ध बन जाता है. विठ्ठला टाळी वाजवा माय बाप सर्वांनी भजन करा. टाळी वाजवा बोला बोला रे विठाला विठाला विठाला. 4 वाक्य आहेत बस. एवढे 4 वाक्य समजले की आपला अभंगामध्ये प्रवेश झाला. इथून अभंगाचा दरवाजा आहे. पहिल्या चरणामध्ये प्रवेश करू आपण. ऐका आता आपले विचार शुद्ध असतील
सात्विक असतील, शब्द चांगले बाहेर येतात. शब्द चांगले निर्माण झाले की कार्य चांगलं सिद्धीला जातं. कार्य सिद्धीला गेलं की बस भूतकाळामध्ये आपली आठवण शिल्लक राहते आणि आपलं चरित्र जिवंत राहिलं ना की तेच प्रारब्ध म्हणून जन्माला येतं. विठाला 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 विठ्ठल 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 रे ना. विचार शुद्ध असावेत. लॉकडाऊनमध्ये चांगले शुद्ध सात्विक विचार आपल्याला ऊर्जा देणारे ठरले. हां, लॉकडाऊनमध्ये जी माणसं गेलीत ते सगळेच्या सगळे आजारानं गेलेले नाही. त्यांना बऱ्याच अंशी इकडून फोन करून बेजार करून ठेवलं होतं. इकडून ॲडमिट केलं का लगेच फोन, कस काय तब्येत. ते हॉस्पिटलमध्ये बिचारा बेजार झालेला असायचं, सोबत कोणी नाही. काही नाही बा, ते म्हणायचे काही नाही, अजून दम लागतोय मला. दम किती स्कोर आहे? 18 आहे बा. पेशंट 18 आहे. 18 तू पेशंट म्हणायचं का काय झालं? अरे इकडे 12वाला जागा राहून तू कसं काय जागे? म्हणजे त्याचं अजून चांगलं ती परिस्थिती, पण याचा फोन ठेवला आणि त्याला ऑक्सिजनच लावला त्याला. हे विठ्ठल विठ्ठल. एकमेकांना आधार देणारी माणसं आज या जगामध्ये देवदूत आहेत. एखादा अडचणीचा असेल त्याला तुम्ही आधार द्या, काळजी करू नका. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न ठरलं ना, त्याला फक्त सांगा दादा मी आहे तुझ्या बरोबर, काळजी करू नको, बिंदास तारीख धरा, आपण बघू काय होईल ते. आपण सगळे मिळून ताईचं लग्न व्यवस्थित पार पाडू. आधार द्यावा. आधार देणारी माणसं ही देवाला आवडत असतात दादा, आणि देव लगेच त्यांचं सिलेक्शन करत असतो. चला माझ्या दरबारामध्ये. हो, आधार द्यावा, एकमेकांना विचारांचा आधार द्यावा, एकमेकांना मोठं होण्याकरता पाठबळ द्यावं. या जगामध्ये जी माणसं मोठी झालीत ना ती चांगल्या विचारामुळेच मोठी झालेली आहेत. विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुद्धा. एखादा यशस्वी होत असेल त्याच्या मागे जाऊ आपण दादा, कारण यश हे हनुमानजी महाराजांनी त्याच्या कपाळावर लिहिलेलं असतं. त्याला विरोध करून चालणार नाही, त्याच्या बरोबर आपण राहूयात. हो, हनुमानजी महाराजांनी त्याची निवड केलेली असते, त्याच्या सोबत राहूयात आपण. हो, तो यशस्वी होतो म्हणजे भगवंताच्या कृपेचा प्रसाद त्याच्यापर्यंत पोहोचलेला असतो. हो, आपणही प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी. एकमेकांना विरोध करून आपण स्वतःचं नुकसान करून घेत असतो दादा. एकमेकांच्या बरोबर राहा, कारण परत जन्म मिळणार नाहीत आपल्याला. परत जर मल्हारवाडीत जन्म घ्यायचा ठरला, कोणाचं वशील लावावं लागेल? परत जर आपल्याला मल्हारवाडी जन्म घ्यायचा ठरला, कोणाचं वशील लावावं लागेल? वशिला पुढचा जन्म. बर, मागच्या जन्मात कुठं होतं आठवतं आपल्याला? बर, पुढचा जन्म परत इकडंच यायचं ठरलं तर येता येईल. जन्म एकदाच आहे ना. या जन्मावर, या जगण्यावर कितीदा? 100 वेळा प्रेम करा. 100 वेळा. दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. येणार देहा दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही अठवा मधुसूदनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
परत पुढच्या जन्मात वासुदेव म्हणायचं ठरलं तरी म्हणता येणार नाही ना आपल्याला. याच जन्मात वासुदेव म्हणून घ्यायचे. नर देह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हनुमानजी महाराजांच्या सान्निध्यात राहणं यात आमचं हित आहे. गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या सान्निध्यात राहणं यात आमचं हित आहे. परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी बाबांच्या सान्निध्यात राहणं यातच आमचं हित आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, बिगड़ी बनेगी तेरी किस्मत खुलेगी, किस्मत खुलेगी, संतन के संग तू लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. वा 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 वा, मोकळा आनंद घ्यायचा. उगा गुतून गुदमरून सिरियस राहून मरायचे काम आहे ते. सिरियस राहून बाबा अजिबात हसत नाही. काय करता? आनंद घ्यायचा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, बिगड़ी बनेगी तेरी किस्मत जगेगी. चला अभंगात प्रवेश करू आपण आता. संतांच्या सानिध्यात जो आनंद आहे त्या आनंदाला पारावार नाही. अवघेची त्रैलोक्य आनंदाची नाथबाबांनी वर्णन केलंय. बस यातच आमचं हित आहे. सेवा करा गुरुवर्य महाराजांची, सेवा करा हनुमानजी महाराजांची, पण त्या सेवेतला दंभ दूर ठेवा. अभंगाचं पहिलंच हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तरी राम दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तरी राम दंभ दूरी ठेवा. टाळी वाजवा व्यासपीठा करता. वा वा वा. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा दिवाची हे. दंभ दंभ म्हणजे दिखाऊपणा. दंभ म्हणजे बोलणं एक अंतकरणात वेगळं. ते आपल्याला दूर ठेवावं लागेल. कारण भगवंताची अपेक्षा आहे तुमचं अंतःकरण भगवान परमात्मा स्कॅन करतात. स्कॅनर बसवलेले आहेत. आज आपल्याला QR कोड पाहायला मिळतो. भगवंताच्या दरबारामध्ये तो QR कोड पहिल्यापासून ठेवलेला आहे. कॅमेरा आहे. भक्त आला मंदिरात की लगेच स्कॅनर बसवलेले.
लगेच कळतंय देवाला किती टक्के अंतकरणात भाव आहे, बस तेवढाच लिहिला जातो. म्हणून दंभ दूर ठेवा. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये बापजी महाराज स्कॅनर सांगितलं माझ्या माऊलींनी, मय्येव मन आदत्स्व, मय्येव मन आदत्स्व, मयी बुद्धी निवेशय, निवशिष्यसि मय्येव, आता ऊर्ध्वन्न संशयाः. अर्जुना, तुला निसंशयरित्या ऊर्ध्वगती मिळेल. फक्त एक कर, तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी, मज एका ते. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी. बस माझ्या भजनात प्रेम असू दे, माझ्या साधनेमध्ये प्रेम असू दे, बाकी काय नाही. आपण मंदिरात येतो, देवा करता येतो का स्वतः करता येतो? हां, मंदिरात येतो स्वतः करता येतो का देवा करता येतो? स्वतः करता. श्रीफळ आणतो, श्रीफळ नारळ घेतो देवाला, पाण्याचा घेतो का बिगर पाण्याचा? पाण्याचा. कमी पाण्याचा का जास्त पाण्याचा? जास्त पाण्याचा. आणतो देवाजवळ, हात जोडून देवाला सांगतो, देवा सुखी ठेवा. तो श्रीफळ घेतला, फोडला. कोणाला फोडला? देवाला का आपल्या करता का देवा करता? देवा करता. देवाला किती दिला? देवाला 5 तुकडे. त्याच्यात नारळ फोडण्याची जागेवर बरेच बाकीच्यांचे तुकडे पडलेले असतात नारळाचे, ते गजामा करून घेतले बा. बर, देवाला ठेवले 5-7 भाग छोटे छोटे. त्याच्यातली एक गंमत आहे अजून. जर समजा श्रीफळ खराब निघाला, फोडला, लगेच खराब निघाला, मग पावला कोणाला? शाबास, म्हणजे चांगला असेल तो आपल्याला, आणि खराब निघाला तो आपल्याकडे. समजा आषाढ महिन्यामध्ये ग्रामदैवतांना नैवेद्य देण्याची प्रथा आहे, बरोबर? माऊलीचे नैवेद्य दिलेले जातात ग्रामदैवतांना. ते आठवड्यातले 2 वार असतात, एक शुक्रवार आणि दुसरा मी बसू खाली, मा राग येत असेल तुम्हाला तर. शुक्रवार आणि मंगळवार नैवेद्य तयार करण्याची म्हणजे पद्धत पहा तुम्ही. एक सरसगट पोळी लाटून घ्या, वाटीनी पालती, त्याच्यावर थापटी मारा, 3-4 छोट्या छोट्या पुऱ्या करा. बरं झालं ते देवा करता पाण्यात तळत नाही, नाही तर पाण्यातही तळल्या असते. पण त्या घेतल्या तळून, मोजून ठेवल्या. 7 मावलायाच्या, 1 म्हसोबा, 1 वाडजाई, 1 वाघई, 1 जाखई, 1 लक्ष्मी आई, सगळे बरोबर मोजून ठेवले. आजी बसलेली आहे नैवेद्य मांडण्याकरता. आजीचा जाड भिंगाचा चष्मा, मध्ये सुतळीने जोड दिलेला, वाकाची काठी जवळ, मान डुकडुक डुकडुक करते. आजीचा आपला रिकाम्या हाताने नैवेद्य तयार करायचं काम चाललंय, भजे ठेवायचं काम चाललंय. 7 पुऱ्या बरोबर ठेवलेल्या होत्या मावलायच्या, त्याच्यावर भजे ठेवायचे. एक भजं ठेवायचं की एका नैवेद्यावर? नाही, एक भजं ठेवून देवाचं पोट दुखलं, मग परत कोणी गोळ्या औषध करायचं देवाला. एक भजं असे म्हातारी तोडी ती भजं, आणि बरोबर थोडे 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 असे एकच भजं, आणि 10 देवावर त्याचं वजं. ती भजं त्याच्यावर भात ठेवायचा, एक शीत घेते आणि ठेवून देते. सार वाढायचा, पळी घेते वरती, गरम पळी, बरोबर असं थोडं 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 ठेवते. सार थोडा थोडा आला, मग तरीच ताब्यात गंगागिरी बाबाचा मोठा सप्ताह द्यावा. हे हा सगळा जो नैवेद्याचा भाग आहे, हा भगवान परमात्मा पाहत नसेल का? पाहतायत. भगवंताची अपेक्षा काय आहे? एक वेळ पदार्थ कमी अधिक असला चालेल, पण तुमचं अंतःकरण प्रभूला प्रिय आहे. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, जावे अलगे पार सेवित, जावे अलगे पार सेवित. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, न लगे पार सेवित, द्यावे न लगे पार सेवित. चित्र तरी पाहूत, चित्र तरी पाहूत, उद्यासाठी नका करुवात हात गा, उद्यासाठी नका करुवात हात गा. हरे राम कृष्ण, हो
गटाडी किंवा कारणी भावत असणार. आता ही ते जर अंतःकरणपूर्वक देवापर्यंत गेलात तर भगवान परमात्मा आपली साधना स्वीकारतात. विठाला 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 महाशिवरात्रीचा जन्म शुद्ध सात्विक बावनच झालेला आहे. महाशिवरात्रीचा जन्म हा चंड नावाचा एक सामान्य साधक आहे की ज्याला रामकृष्ण हरी माहीत नाही, ज्याला भगवान शिवजी माहीत नाही, सहज तो बिल्वपत्राच्या वृक्षावर जाऊन बसला, सहज बसला आणि 3 प्रहर त्याच्याकडनं चुकून बेलपत्र तुटलं गेलं खाली पडलं, बेलपत्र तुटलं गेलं खाली पडलं. शरद महाराज 3 प्रहर सेवा घडली ना, खाली भगवान शिवाजींची पिंड होती. हो, चुकून नकळत घडलेली सेवा सुद्धा भगवान परमात्मा त्याचं फळ आम्हाला प्रदान करतात. कैलासाशी नेला भिल्ल पानेडी बैसला, भिल्ल पानेडी बैसला, भिल्ल पानेडी बैसला. कैलासाची नेला भिल्ल पानडी बैसला, भिल्ल पानडी बैसला, भिल्ल पानडी बैसला. कैलासाची नेला भिल्ल पानेडी बैसला, कैलासाची नेला भिल्ल पानेडी बैसला, भिल्ल पानेडी बैसला, भिल्ल पानेडी. कैलासाची नेला भिल्ल पानडी बैसला, भिल्ल पानडी बैसला, भिल्ल पानडी बैसला, बैसला, बैसला. आणि वाजवा महाराजांकरता. वा 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 वा. आजचा आनंद काही वेगळा आहे बुवा. कैलासाशी नीला सामान्य भिल्ल आहे, तो सहज वृक्षावर जाऊन बसला, भिल्ल पानडी बैसला, बसला. चुकून साधना घडली. 20 तवाचा असं आहे, चुकून जरी पाय पडला तरी, कीर्तनकाराचा जरी पाय पडला तरी तो 20 तू म्हणणार गेला 7-8 कीर्तन आहे शिवरात्रीचे. अरे नको याला चटका द्यायला भाऊ म्हणणार आहे का? हां, विंचू चुकून जरी भेटला तरी विंचू म्हणणार आहे का? वदनी कवळ घेता साधना घडून गेली ना. हो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि.
वेश आता पा भोका लागले पाहिजे ना पंक्तीला परत. हां, चित्त शुद्ध सेवा देवाची. चंड बिल्लानं सेवा केली दादा. अहो आजरमर झाला ना तो. शिवरात्र आपण असलो नसलो होणार म्हणजे होणार. आणि हरिकथेला शिवरात्रीच्या कथेला याचा उल्लेख केला जाणार. चित्त शुद्ध सेवा देवाची हे. अंतःकरण शुद्ध असावं. माझ्या माता द्रौपदीचं अंतःकरण खूप शुद्ध आणि खूप पवित्र. माता द्रौपदी एक दिवस देवपूजा आटोपली, गंगा मैयाच्या दर्शनाकरता आल्या. लक्षपूर्वक ऐका आजच्या कीर्तनातला सारांश या दृष्टांतामध्ये. हा दृष्टांत कळाला की आपल्याला कीर्तन कळालं दादा. माता द्रौपदीची देवपूजा आटोपली. माता द्रौपदी रस्त्यानं आल्यात, गंगा मैयाच्या तीरावरती उभ्या आहेत. गंगा मैयामध्ये एक सिद्ध महापुरुष साधूबाबा स्नान करत होते. माता द्रौपदीने विचार केला की साधूबाबाचे आशीर्वाद घेऊ आपण. गंगा मैयाचंही दर्शन झालंय आता. माता द्रौपदी उभ्या आहेत हात जोडून. साधूबाबाचं स्नान चाललंय, सूर्य नमस्कार चाललाय. ओम देवराज सेव्यमान पावनाग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. साधूबाबाचा सूर्य नमस्कार झाला. साधूबाबांनी गंगा मैयावर नजर टाकली. ऐका दादांनो, गंगा मैयाच्या पवित्र तीर्थामध्ये साधूबाबाच्या कमरेची लंगोट वाहून गेली. गुंजाळ पाटील पाहिली साधूबाबाने लंगोट वाहून गेली आपली. आजूबाजूला नजर टाकली, मागे वळून पाहतात माझ्या माता द्रौपदी उभ्या आहेत. बाबा आशीर्वाद द्या. साधूबाबाने खाली मान घातली. पुरी आज तुला आशीर्वाद नाही देता येणार. का बाबा? वाड्यात जा, मी वाड्यात येईल तुला आशीर्वाद द्यायला. बाबा आशीर्वाद द्या, नाही तर कारण सांगा का देत नाहीत आशीर्वाद. मला प्रातःकाळी आशीर्वादाची संधी सापडली, भाग्य माझं. दर्शन झालं, आशीर्वाद द्या. पोरी तुला सांगितलं ना, जा तू वाड्यामध्ये. बाबा सांगा मला का नाही देत आशीर्वाद. बाबा म्हणतात पोरी तू माझ्या लेकीसारखी आहे, तुला म्हणून सांगतो माझ्या कमरेला लंगोटच नाही आहे. आणि कमरेला लंगोट नसेल तर आशीर्वाद देऊ नये, साधना करू नये. मग मला लंगोट पाहावं लागेल ना पुरी आता. त्यावेळी माता द्रौपदी बघा अंतःकरण किती पवित्र आणि किती शुद्ध आहे. माता द्रौपदीनं पटकन एक लंगोट तयार केला. साधूबाबा म्हणे पुरी काय करते. माता द्रौपदी म्हणे बाबा तुम्ही मला लेकी सारखे म्हटले ना आता. म्हणे मग लेकीने जर बापाच्या कमरेला लंगोट बांधला तर त्यात लेकीचा कमीपणा नसतो, ती लेकीचीच सेवा असते बाबा. ऐका बरं आता. लंगोट बांधला आणि साधूबाबाचे डोळे भरून आले. साधूबाबा म्हणे पोरी, हे पोरी, अरे माझ्या परीक्षेत तू आज उत्तीर्ण झालीस. मी परीक्षा घेत होतो तुझी, तुला इथून जा म्हटलं, पण तू नाही गेली पोरी. उत्तीर्ण झाली. आज तुम्हाला वस्त्र पुरवलं. आज तू माझी लाज राखली पोरी. आज तू मला वस्त्र पुरवलं. ज्यावेळी तुला वस्त्राची गरज लागेल, ज्यावेळी तुला वस्त्राची गरज लागेल त्यावेळी विश्वाचा मालक तुझं वस्त्र झाल्याशिवाय राहणार नाही. अलभ्यते येती लाभ घरा, अलभ्यते येती लाभ घरा, अलभ्यते येती लाभ घरा, अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्यते येती लाभ घरा, हे अलभ्यते येती लाभ घरा, अलभ्यते येती लाभ घरा, लाभ घरा. गाडी वाजवा मायबाप, सर्वांनी भजन करा मायबाप, भजन करा मायबाप.
रखमाय विठोबा रखमाय विठोबा विठोबा रखमाय आवडी विठ्ठल गायीचे एकांती अलभ्यते येती लाभ घरा. अंतःकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव असेल तर अलभ्य लाभ आमच्या पदरामध्ये पडेल आणि तो लाभ हे भगवान परमात्मा प्रत्यक्षात आम्हाला भेटतील. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आमच्या सोबत राहतील. अलभ्यते येती लाभ घरा. पण भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये येण्याकरता एक महत्त्वाचा दागिना पाहिजे. आणि तो दागिना आजच्या कीर्तनातून तुम्हाला मी देऊन जाणार आहे. ज्यांच्याकडे असेल तर आनंद आहे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हा दागिना घेऊन जा. तुम्ही म्हणाल दागिन्याचं नाव काढलं, बाबाची तारीख पहिल्या दिवशी घ्यायला पाहिजे होती. दागिने दागिना सोन्याचा नाही, दागिना रुपयाचा नाही, दागिना चांदीचा नाही. भक्तिपंथामध्ये प्रवेश केल्यानंतर जो दागिना आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे तो दागिना 3 शब्दांचा आहे. त्या दागिन्याचं नाव आहे नम्रता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, अनंता कोंडिला तेने झाला नम्र भूता. भगवंत जिंकायचे असतील तर अंतःकरण शुद्ध ठेवावं लागेल, नम्र ठेवावं लागेल. 5 वाक्य सांगतो आपल्याला, प्रसाद म्हणून लक्षात ठेवा जाता जाता. सोनं वितळलं की त्याचे अलंकार होतात 1, लोखंड वितळलं की त्याचे अवजार होतात 2, पीठ नरम झालं की त्याची भाकरी होते 3, माती नरम झाली की त्याची शेती होते 4 आणि माणूस नम्र झाला की त्याचाच देह होतो 5. भगवान प्रभू रामचंद्रजी या विश्वाचे मालक आहेत. भगवान श्री हनुमानजी महाराज त्यांचे सेवक आहे. आपल्या गावामध्ये मंदिर मालकाचं आहे का सेवकाचं आहे? जुनी माणसं एक वाक्य बोलायची, अर्ध वाक्य मी सांगतो, अर्ध तुम्ही पूर्ण करा. प्रसिद्ध वाक्य, हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा, बघा काही सोपं काम आहे आता. हाती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन, मुंगीला मागायचीच गरज नाही. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, हो मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ऐरावत रत्न थोर हो त्याची अंकुशाचा मारा, अंकुशाचा मारा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, देगा देवा देवा. तुका म्हणे जाण भावे लहानाहुनी लहान. लहानपण देगा देवा म्हणजे परिस्थितीनं लहानपण देगा देवा नाही. परिस्थितीनं लहान नाही थांबायचं. गरीब होऊन जन्माला आलो तर यात आपली काही चूक नसते, आहे का बरं? गरीब म्हणून जन्माला आलो याच्यात आपली चूक नसते, पण गरीब म्हणून जर मेलो ना तर त्यात आपली नक्कीच चूक असणार आहे. विठाला 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 विठाला. संतांच्या कृपेनं भगवंताच्या चिंतनानं आमचं जीवन समृद्ध होणार आहे. लहानपण म्हणजे अंतःकरण प्रभूशी एकरूप व्हावं. माझ्या गोपाळांकडं गोपिकांकडं काही नव्हतं, फक्त अंतःकरण शुद्ध होतं. माझ्या माता द्रौपदीचं अंतःकरण इतकं पवित्र आहे, शुद्ध आहे. आणि मालकावर ज्याचा नितांत विश्वास असतो ना, बस तो या जगातला सगळ्यात श्रेष्ठ भक्त असतो. याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे माझे हनुमानजी महाराज आहेत. मालकाचं मंदिर नाही असं नाही, अयोध्येमध्ये मालकाचं खूप मोठं मंदिर आहे, भगवान प्रभू रामचंद्रजींचं. आणि एक सांगू तुम्हाला, आपल्याला अयोध्येत भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतल्याशिवाय डोळे झाकायचे नाही आहेत.
हा, डोळे झाकायचे म्हणजे रात्री आराम करा. नाही तर तुम्ही म्हणता अयोध्येला जाऊन आल्यावरच झोपायचे बाबांनी सांगितलंय. डोळे बंद करायचे नाही म्हणजे जगाचा निरोप घ्यायचा नाही. एकदा तरी आपण जाऊन पाहून येऊया. 22 जानेवारीला आपण जो आनंदोत्सव साजरा केला दादा, तो आनंद आमच्या आजोबा पंजोबांच्या भाग्यात नव्हता. 22 जानेवारीला जी दिवाळी झाली ना, ती दिवाळी दरवर्षीची दिवाळी नव्हती रावसाहेब दादा, ती दिवाळी 550 वर्षानंतर येणारी दिवाळी होती दादा. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा बोलेगा. जय श्री राम. खाली बसणारे आवाज द्या ना मला जरा. आमचे माईकवर महाराज मंडळी तर आवाज देतातच आहे, पण मला खालचा आवाज मिळाला पाहिजे चांगला जोरात. आपला आवाज अयोध्येपर्यंत गेला पाहिजे. जय श्रीराम. तेलचं भरणं राहिलं बा अजून तसं. पहिले बाराला आलं पाणी बरोबर. आता चला पाठीमागची मंडळी सगळे शेवटचा आवाज. चला जोरात. भगवान प्रभू रामचंद्रजी म्हणजे आमचा आत्मा आहे. हो, आणि त्यांना आवाज द्यायला काय हरकत नाही. लाईट गेल्यावर आपण मळ्यात किती जोरात आरडतो, लाईट आहे का, लाईट आहे का. हां, लाईट गेली, एक वापर राहिला भरायचा, आंबवण्याचा एक वापर राहिला, लाईट गेली आणि किती जोरात आरडतो. अर्धा किलोमीटर रोज समोरचा पानाड आहे, त्याला म्हणतो ए लाईट आहे का, लाईट. तसा आपल्याला आवाज देत आहे. जय श्रीराम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर. सबको ढेर सबको ढेर सबको. हो सबको ढेर सबको ढेर. राम नाम का पीके प्यारा जय श्री राम. राम नाम का पीके प्यारा राम की धुन में डोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम बोलेगा. भगवान प्रभू रामचंद्रजींची भक्ती माझ्या हनुमानजी महाराजांनी स्वीकारली. प्रत्येक गावात मंदिर झालं. गावातल्या छोट्या छोट्या वस्त्या आहे, त्या वस्त्यावर पण मंदिर आहे. हो, माझ्या हनुमानजी महाराजांना आजही विचारा काय चाललंय प्रभू. ते म्हणतात माझ्या मालकाचं भजन चाललंय. श्रीराम जय राम जय जय राम. कधी बेटा तुम्ही कधी दर्शन घ्या. श्रीराम जय राम जय जय राम. अवधपुरी के राजा राम. श्रीराम जय राम जय जय राम. अंतःकरणात काय नम्रता आहे दादा. 5 वाक्य लक्षात राहतील ना तुमच्या. हो, नम्रता हा सगळ्यात मोठा अलंकार आहे. आपण वडीलधाऱ्यांशी नेहमी नम्र राहावं. आपण गुरुजन महात्म्यांशी नेहमी नम्र राहावं. हनुमानजी महाराजांच्या दरबारात आल्यानंतर आपण म्हणावं प्रभू ही तुमची ताकद आहे, तुम्ही दिली शक्ती म्हणून आज मी इथपर्यंत आलो. बाबांच्या दरबारात गेले बेटामध्ये तरी आपण नम्र व्हावं. कारण आपलं जीवन जर आनंदी असेल, आपलं जीवन जर सुखी असेल, आपलं जीवन जर समाधानी असेल तर त्याचं श्रेय फक्त आणि फक्त गुरुवर्य महंत श्री गुरु रामगिरीजी महाराजच आहेत दादा.
हो देव आहेत ते, देव आहेत देव. महात्म्याने एका मोठ्या महात्म्याने सांगितलं ती सेवा आहे, फार मोठी सेवा आहे ही. करी सेवा चित्त शुद्ध सेवा देवाची हे. हनुमानजी महाराजांनी सेवा केली. कधी जाऊन भेटा तुम्ही. हे दुःख भजन मारुती नंदन सुन लो हे दुःख भजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार अष्ट सिद्धि नौ निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता सिया राम के काज सवारे मेरा कर उद्धार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुःख भजन मारुती नंदन हे दुःख भजन मारुती नंदन तेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुती टाळी वाजवा. शेवटचे 2 मिनिटं आता बस. शेवटचे 2 मिनिटं कीर्तनाचा समारोप होईल. हनुमानजी महाराजांची सेवा करा. आवडी विठ्ठल गायीजी एकांती अलभ्यते इति लाभ घरा. सगळ्यात मोठा लाभ आपण परमार्थामध्ये आनंदी आहोत, आपण परमार्थामध्ये सुखी आहोत. आपल्याला गुरुवारी महाराजांनी त्यांच्या चरणाजवळ जागा दिली आहेत. हा सगळ्यात मोठा आनंद आपल्या जीवनातला आहे. पण एक पथ्य पाळायचं. अनेका अंतरी न द्यावी वसती करावी हे शांती वासनेची. महाराज अंतकरणपूर्वक सांगतात. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वाबुगी हे वाचा वेचू नये. आवडी विठ्ठल गायीजे एकांती अलभ्यते इति लाभ घरा. ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांची कृपा. परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी दा. साधना घडून गेली ना. ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र आरम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय.